म्हणजे चला वेळ आहे का तुला? 1 नंबरला यायला सांगितले, 2 नंबरला काय करत होता तू? हा जेवतोच आहे ते. आता जेवून नाही आलास घरात ना? ड्रायव्हर आपला ठीक आहे, ओके. त्याने सुट्टी घेतली. राम राम पाहुणं. जबरदस्त ऐकत नाही बरोबर. मॅचा क्रॅश कोर्स केला ना ते. हा ते गाडी हलवू नको ना. कोर्स क्रॅश होतो ना. पोरगी भेटीन कशी का तुम्हाला एवढं कंजूसगिरी करतो? काय मिळालं तरी चालेल. थोडा कमी तिकट करा. तिकट नको. हॅलो. तर आता चाललो आहे दापोलीला मित्रांसोबत. बघू आता काय ट्रिप होते. मित्रांना आता घ्यायला चाललो आहे मी ऑफिसच्या इथे. तिकडून त्यांना पिक करून आम्ही सरळ दापोलीला जाणार आहे. नंतरला तिथे मित्राच्या एका घरी राहणार. नंतर बघू पुढचा काय प्लॅन होता. काय डिसाईड नाही आहे. म्हणजे त्यांचं डिसाईडेड आहे, मला माहीत नाही काय प्लॅन आहे अजून. बघू आता काय होतं आहे. निघूया. बाय बाय. वेळ आहे का तुला? 1 नंबरला यायला सांगितले, 2 नंबरला काय करत होता तू? अरे अरण्याचं गेट कोणतं आहे मला सांग. सेन्स यार, कधी तुम्ही शिकणार यार, कधी हुशार होणार यार? हुशार असतो तर मी आता कोर्स करणार. हा डीडी काय घेऊन आले? मी हा मग अरे आता नवीन त्यांनी चालू केलंय ब्लॉग बिग बनवायचं. काय माहित नाही मला. पैसा कमवायचा. आयफोन घेतला का तू? पैसा कमवतो पाहिजे. नाही, आईचा फोन आहे तो. बाकी कोण आहे आपल्या गाडीमध्ये अजून? खूप लोक आहेत, टेन्शन घेऊ नकोस. पण आता कुठे आहेत? काय याचं ओपन ठेवलंय? काय ओपन? अरे ग्लास बीस भारी आहे. ग्लास ठेवला. अरे डिडे कट करायला लागेल मला. अरे हे कट नाही करायचं. ह्याला काय समजत नाही. काय जाऊ दे, मला काय सांगायचं. काहीतरी वेगळा बोलला म्हणून बोलला. हे थांब, मीना देणार आहे. सबस्क्राईबर अरे नाही आला यार. काय आता सध्या 16 आहेत. मला हे बघ आमचं काय ते बरं झालं आम्हाला पाठवलं नाही. पहिल्या व्हिडिओच्या अगोदर 2 जा जा पुढे कमेंट करायला लागली. कमेंट करून मी काय बोलतो, यांची गाडी बुक कर ना तेव्हा. हा तेच ना, दीपकची. कुठं जायचंय? हा ब्लॉग आपण मला घेऊन जातील का तुम्ही? हो मग मला काय घेऊन जाशाल तूच तुम्ही? एक हिरा आहे. एक sustenance त्याला member. मी तुला इंट्रोड्यूस करून देऊ. हा त्याला फोन ओके. कर. एक सस्टेनन्स मेंबर म्हणून गाडी निघाली त्याची. गुड मॉर्निंग. रात्री पोहोचले इकडे 12:30 वाजले होते ऑलमोस्ट. भरपूर लेट झालेलं. मग काय आम्ही फक्त टाईमपास करून झोपून घेतलं. परत मध्ये पण थांबलो होतो एका ठिकाणी, 1-2 ठिकाणी. म्हटलं तिकडे काय नुसती मजा मस्ती चालू होती. काय शूट करणार काय, त्याशिवाय एवढ्या आता काय बोलायलाच नको. अर्ध तर कटच करायला लागलं असतं. त्याच्यामुळे काही जेवढं जास्त शूट केलंच नाही. पूर्ण दिवस काल तेच गेला. ड्रायव्हिंग करत होतं तर म्हणजे टाईम पण नाही भेटला शूट करायला काही. आत्ता आम्ही जाणार आहे अंजरलेला. झाले सगळ्यांचं आवरलं आहे ऑलमोस्ट. मग आता आम्ही निघू अंजरलेला. तिकडे बीचवर वगैरे काय टाईमपास करणार. तिकडे काय बघू काय शूट करता येते ते काय. तोपर्यंत मी इथे थोडेसे सीन्स आहेत त्याचं बघतो, व्हिडिओ काढून घेतो. चलो.
येते इन्सुलेटिंग लेअर आहे ती, पाणी नाही येणार आतमध्ये. ये हर्षद ये. हा आमचा फ्रेंड आहे हर्षद. हा स्वप्नेश. राम राम पाहुणं. हे हर्षदचं घर आहे जिथे आम्ही आता राहायला आलो. ते तुम्हाला मी टाकेल बहुतेक व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. एक मिनिट तुम्हाला घर पण दाखवतो. हे घर आहे. बाकी बघू अजून काही प्लॅन ठरला नाही. नदीवर जायचंय का डायरेक्ट अंधारलेलं जायचंय? नदीवर जाऊ आपण. जायचंय का नदीवर? नदीवर जाऊ नक्की. मग चला मग काय कोणासाठी थांबलो आता? दार घासला तुम्ही तर जाऊया ना. दात काय घासायचे? चला तसेच जाऊ. चला ज्याला पोहायचं त्यानं चला. चल श्याम कम ऑन. पुशअप चॅलेंज भाई. चल ना, असं काय करतो? नया पार्टिसिपेंट कमान एंटो भाई अभी तो जमीन जाएगी अंदर, पक्का जाएगी जमीन अंदर. शाबाश, एक नंबर एंटो. तिथे तर पोरी बघून लगेच तिकडे पोरी होत्या म्हणून रे, आता इथे पोरी नाही म्हणून नाटकी करतोय. शाबास. लोणचं लोणचं. मुंबईच्या समुद्राच्या पाण्याची चप्पल जाऊ शकते ती, गावचं पाणी आणि झेपत नाही आपल्याला. हा ठीक आहे. तर आता आलो आम्ही इथे कोणत्या पॉइंटला रे? व्ह्यू पॉइंटला. इथून आहे इथे समोर समुद्र दिसतोय आणि इकडे ह्या साईडला सुवर्णदुर्ग किल्ला आहे. ते खाली बोल ना. झालं बाईट देऊन झाली. त्या बाईक साठीच इथे आलेला. तुला आणखी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे
आपण इथे आपलं लाईफ एन्जॉय करण्यासाठी आहे. तुझ्या आहेत हे नको सांगू, पांचगिरी नको सांगू, हे सांग इथे काय दुसरं काय आहे. लाईफ एन्जॉय करण्यासाठी इथे समुद्र किनारे इथे मस्तपैकी मच्छी आणि फिश वगैरे तुम्हाला फ्रेश सकाळी मिळू शकते. आणि आपण आलो आहे केतकी बीच रिसॉर्ट वरती, पण मला बीचच कुठे दिसत नाही. एकदम समोर बीच आहे रे, एकदम सरळ बघितलं तर. बुकच केली आपण. माकडं पण आहे भेंडी इथे. हे पूर्ण त्यांचं आहे का हे पण? माकडं चल रे, बाकी काय नाही मोबाईलचं. हर्षद, आता आपण कुठं आलोय? आपण आता आलोय हरणे बंदरला. इथे लिलाव इथे माशांचा लिलाव होतो. तर आपण एखाद्या लिलावात सहभाग करून बघूया हा एक्सपिरियन्स आपल्यासाठी कसा असतो. मजबूत गर्दी, मजबूत. कसा लिलाव करणार काय? आपल्यासाठी प्रथम बॅकग्राऊंड नॉईज लई असणार आहे आता. झिंगा आहे ना, कोलंबी मोठी आहे रे चांगली. कोलंबी फ्राय करे ती पण चालेल रे, चांगली लागेल. ही कोळंबी घ्यायची का रे? कोणती फिश आहे? सुरमई 3000 म्हणतात. 3000ला किती पण? 3000ला किती? हे हर्षा, ही कोळंबी लागते का चांगली? एक नंबर कोलंबी. नको नको सांगता दाखवत होते कसं असते ते. नाही तुम्ही फायनल काय 100 बरोबर आहे. मावशी आम्ही रोज नाही घेत. मावशी आम्ही रोज नाही घेत. नाही ना मावशी बरोबर. मावशी बरोबर आहे. 2500 दे शाप करून. 2400. शाप करायची 200 रुपये दे. अरे एक एक वाढवत आहे. 200 देतो, शाप करे 200 रुपये देतो. वेगळी पिशवी होती. मावशी हलवा कसा? दोन्ही 1500 ला आहे. हे ना. घे निनाद, घेऊन टाक. एवढी संपेल का पहिला ती दाखवते ती बघ, ती एवढी घेतली आपण. ही दादाची मोठी कोलंबी. आई आपण अर्धी माणसं रेडी होती. ती माणसं आराम करतात, ते खाण्यासाठी रेडी होतात आपल्याला. नाही तर आपण मुंबईला घेऊन जाऊ. तू काय आवडतो? टेन्शन घेऊन अख्ख्या गाडीत पास होते. नाही गाडीत नाही ठेवायचं. खायला छोटी खायची, चटणी असते, टेस्टी असते ती. आणि
नसेल चांगली तर काय करायचं, रिटर्न यायचं परत. नसेल चांगलीच असतं. पैसा देणार आहेस का 2500 का फुकट देणार आहेस? 2400 देणार आहे. मग तेव्हा खराब लागणार तुला. 100 रुपयाने खराब. बरोबर. पोरगी भेटीन कशी का तुला एवढं कंजूसगिरी करून? भेटणारच नाही कोणा. हे कंजूसगिरी करून एवढं पोरा भेटीन नाही. कंजूसगिरी करावी लागते. बायको त्याशिवाय भेटतच ए मेवणीला सुकट ने रे 100 निनाद ए मेवणीला सुकट ने 100 मावशीने लय कापलंय आपल्याला. आहे ना मावशी? काटे काढ हे तो काटो भाजल्यावर जातो. कसं काय जातो काय होतो त्याची? पोटात गेला आणि लागला मग नाही लागत. मग रुपल्यानंतर मग आपल्याला ठेवायचं तव्यावर. मग भाजला की गेला. गेला काटा. ए सुकट ने फुकट आहे मेवणीला. आता कुठून आणायची मेवणी? लग्नच नाही झाली कोणाची. लग्न नाही 4 पोरं असतात. हा 4 पोरं. याला त्याला आहे पाठशाला आहे. याला 4 पोरं. पुन्हा 2 आम्हाला एकही नाही अजून. आमचं लग्न नाही झालं. लग्न नाही झालं पोरं कुठून आणतात? आता फक्त 20 वर्ष 20 वर्षाची. बायको सगळं तरवली मागशील भावा. बायको सगळ्यात मेवरी मागशील सांगत. तुला काय झालं रे बाबा? कमी जास्त गेले का? मी टाकी मोठे जास्त पैसे घेतले का? त्यांना बोल जास्त पैसे घेतले. जास्त पैसे घेतले आधीच. किती गेला? आम्हाला डिस्काउंट द्या मग आता. नक्की ना? मग नातू आणतो लगेच. हे बघा हा प्रोसेस मध्येच आहे. चालेल मग काय नाही. इकडे तिकडे करू नका, इकडेच करा. इकडे करा तिकडे करू नका, लय त्रास होतोय. शाबास. मी काय म्हणतोय तर फायनली आपल्याला काय आपली मच्छी घेऊन झालेली आहे. आणि सुरमई आणि काय होतं रे? सुरमई कोळंबी. आणि कोळंबी 85 रुपयाला दिली त्यांनी आम्हाला. 5 किलोची सुरमई, 2 सुरमया मिळून 5 किलो आणि कोळंबी दिलेत, बरेच सारे दिलेत. बघू आता, आम्हाला माहित नाही, आम्ही घेतलेत. किती प्राइस लुटलाय का काय आपल्याला माहित नाही. लुटला नाही ना? नाही लुटला नाही. आम्हाला अप्रुव्हल भेटलाय, लुटला नाही करून. निनाद हा, तर त्याच्यामुळे ठीक आहे. आता बघू. आता खायला ते आम्हाला बनवून देणार आहेत 250 रुपये किलोने. आता त्यांच्या घरी चालू बंगल्यावर चाललोय. मावशी तर बोलत बंगला. हो आता गेल्यावर कळेलच. आणि शेपट्यांचा रस्सा. छोटे छोटे पीस असतील ते पण रस्त्यातच टाका. हे बघा इकडे बघा. रश्याला जास्त खात नाही, फ्रायला जास्त खात. कारण बनवायला मी आहे, मला माहिती आहे, मी बनवते ना. शेपट्या पण नका टाकू. हे बघ रस्सा घे पिऊन. हे बघ नाही आताच केलेलं होतं. ढादीन ढाकण नाही दिलेलं, पण फक्त एवढाच आहे. हे बघ रस्सा घे पिऊन. कोळंबीचा आहे बघ. हे बघ पी मार. गरम नाही आहे पण मार. हा हा नाही चांगला आहे की नाही? जेवून गेले वाटते बघ. तेवढं जर हालायचं केलं की आहे ना? असंच पाहिजे ना? बरोबर. थोडा कमी तिखट करा. तिखट नको. नाही बरोबर आहे तिखट. अरे मीडियम मीडियम ठेवा. नको ठीक आहे चालेल. आमचे एक्सपर्ट माणसं आहेत नाही का? तिखट नको. थोडंसं तिखट कमी करा. थोडंसं नाही, भरपूर. नाही एवढं तिखट. तरी मी तर जेवायला बसीन तर मग. भाकऱ्या पण आहेत. देऊ काय? हा? हे भाकऱ्या पण आहेत. नाही मग हे तिकडे गेल्यावर हे खाणार कोण? कोणता किल्ला रे हा? पट्टेगड. नोवागड नाही, गोवागड. गोवागड लिहिलंय. तो बोर्ड पण हे झालाय.
नाव पण किती त्याचं दरवाजाचा आणि ही अशी भाई आतमधून रुंद आतमधून मोठं आहे रे. ही रुंद वाट आणि इथे ही अशी तटबंदी याची थोडीफार ढासळलेली फॉरेनर लोकांचं पुढं असतं. हो आणि किल्ल्यात इथे वर जाऊया. तर तिकडे जाऊ तिकडे जाऊ. आपण आता किल्ल्याच्या तटबंदीवरती जाऊन तिथून आपण निसर्गाचा आस्वाद घेऊया. निसर्ग पण बघूया. निसर्ग गेलाय झोपायला. निसर्ग झोपायला नाही, म्हणजे निसर्गाची झोपायची तयारी चालू आहे. अजून तो झोपायला गेलेला नाही. का सुशिक्षितपणे उगीच एवढं बोलतोय. मला आज माझ्याकडनं मराठी भाषा अशी उफळून बाहेर येते. उसळून म्हणायचं का तुला? अच्छा, उसळून बाहेर येते. येस, म्हणून तुला बोलतोय नको एवढं सुशिक्षित वापरू. तर 300 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी महाराजांनी मांडलेले किल्ले. तो सुवर्णगड हा आहे काय? तो समोर आहे तो सुवर्णगड. आणि मग हे आपल्यासारखे फिरायला आलं. अंगरसोंडे आहे. तिकडे जाऊ. या किल्ल्यावरती सध्या बांधकामाचं सत्र सुरू आहे असं मला वाटतं. डागडुजी, पण काय काम आहे माहित नाही. मला वाटतं किल्ल्याची डागडुजी करण्याचा एवढं नसेल, प्रयत्न. थोडंफार त्याचे नेतृत्व आमचे हर्षद पेरेकर साहेब करत आहेत. करणार. एवढ्या माशांमध्ये सो गाईज हाच होता आपला दापोली आणि अंजरलेचा ब्लॉग. जास्त काही फिरणार नव्हतो, त्यामुळे आम्ही एक नाईट हर्षदच्या घरी स्टे केला आणि एक नाईट केतकीवाडी बीच रिसॉर्ट इथे स्टे केला. सो केतकीवाडीबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण. थोडी सागर निळा, थोडी शंखनी शिंपल, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा थवा विसावला